नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात आज तीव्र निदर्शने केली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांचा धिक्कार देखील यावेळी नोंदवण्यात आला. अर्धवट माहितीवरती आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधाने केल्याबद्दल संतप्त सीकेपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळे फासले आणि त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली आहे. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ हे काही दिवस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला होता. भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या व मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानांमुळे सीकेपी समाजात तीव्र नाराजी पसरली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यामध्ये उमटलेत. ठाणे शहरात जमलेल्या सीकेपी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर तीव्र निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावरती कारवाईची मागणी केलेली आहे. सीकेपी समाजाची मंडळी अनेक वर्षानंतर प्रथमच रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आज दिसली. त्यांच्या तीव्र भावना यावेळी पाहायला मिळाला. जर अमोल मिटकरी यांच्यावरती कारवाई झाली नाही तर यापुढे महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरती निदर्शने व निवेदनं देण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी प्रसंगी समीर गुप्ते यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते, ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे, रामानंद सुळे, अतुल फनसे, गिरीश राजे यांसह अनेक पदाधिकारी आणि शेकडो समाज बांधव उपस्थित होते. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपले ज्ञातीचे भूषण आहेत आणि असं असताना या ज्ञातीच्या एका ज्ञातिश्रेष्ठाबद्दल जे अनुद्गार या अभ्यास नसलेल्या आमदारांनी केलेले आहेत याचा निषेध करण्यासाठी आज सीकेपी समाज रस्त्यावर उतरला. ज्यांच्या नावे महाराष्ट्रामध्ये अनेक वास्तू उभ्या आहेत, ज्यांना मराठी भाषेचा शेक्सपियर म्हटलं जातं, ज्यांच्या नावे महाराष्ट्र सरकार अनेक पुरस्कार देते, अशा माणसांविरुद्ध त्याच सरकारच्या विधान भवनामध्ये बसून एक आमदार जर बोलत असेल तर खरं तर ह्याच्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई माननीय मुख्यमंत्र्यांनी केलीच पाहिजे होती, परंतु ती झाली नाही. तसं करावं असा आग्रह करणारे एक पत्र सीकेपी समाजातर्फे आणि सीकेपी समाजाच्या सर्व ज्ञाती संस्थांतर्फे आमच्यातर्फे गेलेलं आहे. आशा करतो की मुख्यमंत्री साहेब याची दखल घेऊन हे करतील. परंतु हा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सीकेपी समाज रस्त्यावर उतरला आणि अमोल मिटकरी या आमदाराचा निषेध केला. त्याच्या वक्तव्याचा निषेध आहे आणि हे वक्तव्य एका अमोल मिटकरीचं नाही, एक वृत्ती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या. वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचं काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणं शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजी व डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र त्यावरील गायमुख घाट काँक्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवरती आयुक्त सौरभ राव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण आणि डांबरीकरणाचे निर्देश दिले आहेत. घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचे पुढील सत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये झाले. या बैठकीस घोडबंदर रोड येथील जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमचे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA, मेट्रो, महामेट्रो, नवी मुंबई येथील वाहतूक पोलीस अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी येथे उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या 30 वृत्तीवरती आधारित आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचं आयोजन केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळी केले. दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना हे ब्रीद जपत
आजवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे. या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहेच, तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्याही समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवरती आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता. आजच्या या कार्यक्रमामध्ये अतिक्रमण विषय, कर आकारणे, इमारतींमधील समस्यांचे विषय, झाडे तोडणे, नालेसफाई, स्थानिक महिला खेळाडूंना परदेशी जाण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत करण्याबाबत, पाण्याच्या बिलाबाबतचे विषय, नवीन जोडणी करणे, विभागांमध्ये विद्युत लाईट नसणे, आर्थिक फसवणूक व मदत मिळण्याबाबत, इमारत विकासकांच्या विषयी तक्रारी, दिव्यांग नवीन दुकाने मिळण्याबाबत प्रलंबित प्रश्न, दुकानांचे, वाहतूक विभागातील समस्या, रोडलगतच्या पार्किंगमुळे होणारा त्रास, अनधिकृत पार्किंग यांसारख्या विविध निवेदनं या जनसंवादामध्ये आज सादर करण्यात आली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे, माजी नगरसेवक जनार्दन खेतले, माजी नगरसेवक अशोक बोरीटकर, माजी नगरसेवक शैलेश शिंदे, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागते, ठाणे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी रतन अवसरमोल तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते येथे उपस्थित होते. आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि इथे देखील पाहिलं की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. काही समस्या तात्काळ फोन करून तिथल्या तिथे सोडवण्याचा नाही तर मग आता फक्त ऐकायचं आणि नंतर उद्या या परवा असं नाही. ज्या समस्या आज सुटतायत त्या बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय. काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत. अशा प्रकारचे ज्या काही आदेश आहेत आम्हाला त्याप्रमाणे हे काम चालू आहे. आम्ही या ठिकाणी तक्रार निवारणासाठी बसलेलो आहोत. त्याचबरोबर प्रत्येक भागामध्ये आमच्या सेनेचे नगरसेवक त्या भागात काम करतात आहेत. कालांतराने मंगळवार आनंदाश्रम, गुरुवारी महानगरपालिकेच्या समस्या आणि प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये आमचे दौरे असणार आहेत. त्या ज्या नागरिकांचे प्रश्न आहेत थेट नागरिकांना त्या भागातील पक्षाचे पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, तिकडचे संबंधित नगरसेवक यांना घेऊन त्या भागामध्ये देखील दौरा करण्याचं मानस या ठिकाणी आमचं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावरती कचरा साचला असून सामान्य ठाणेकर त्रस्त आहेत. या प्रश्नावर 3 ते 4 दिवसात महापालिका प्रशासनाने तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला जाईल असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेतून ब्लॅकलिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदारासाठी कचरा कोंडी घडवली जात आहे का असा सवाल करीत मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणांहून वसुली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे। या प्रकारची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन TMC मोहीम हाती घ्यावी असं आवाहन देखील परांजपे यांनी केले। ठाणे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे ठाणेकरांची होणारी गैरसोय आणि मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणावरून केल्या जाणाऱ्या खंडणी वसुलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते। शहरातील कचऱ्याच्या डंपिंगचा प्रश्न सोडवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे। या प्रकाराला प्रशासन जबाबदार आहे, तसेच वर्षानुवर्षे सत्ता राबवणाऱ्या पक्षाची कचऱ्यावरती तोडगा काढायची नैतिक जबाबदारी आहे असं नमूद करीत आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील 1400 कोटी रुपयांच्या कामामधून ब्लॅकलिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदाराला ठाण्यातील ठेका मिळावा यासाठी हा खेळ खेळला जात आहे का असा थेट सवाल देखील केला आहे। गेल्या वर्षी विधानसभेच्या अधिवेशनात मुंब्रा येथील बिलाल शेख हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता। मात्र आता त्याला पुन्हा पक्षात घेतले आहे, त्यामुळे त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह जितेंद्र आव्हाड करणार का असा सवाल परांजपे यांनी केला आहे। गेले 3-4 दिवस संपूर्ण ठाणे शहरामधनं कचरा उचलला जात नाहीये आणि शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग हे दिसायला लागलेले आहेत। ठाणेकरांच्या बद्दल आस्था असल्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे। गेले 3 वर्ष महासभा नसल्यामुळे सर्व अधिकार हे प्रशासक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आणि त्यामुळे जी ही अव्यवस्था कचऱ्याबाबत झालेली आहे याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे। महापालिकेमधील मुजोर अधिकारी, पात्रता नसलेले अनेक वर्ष त्या पदावर असलेले अधिकारी, कोणाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप, म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तर सहाय्यक आयुक्ताचा रेट किती नियुक्ती करण्यासाठी हे देखील व्हॉट्सॲपवर जी चर्चा होते हे ठाण्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे। जिद्द धर्मवीर आनंद दिघे शाळा या ठिकाणी विठाई प्रतिष्ठान आणि श्री विजू माने आयोजित विशेष शाळेमध्ये विशेष होळीचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला चला हौद्यामधील श्री स्वप्नील भांगरे यांच्या वाद्यवृंदावरती मुलांनी इको फ्रेंडली रंगांनी होळी खेळून मराठी हिंदी गाण्यावरती खूप मजा केली। पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी होळी साजरी करण्यात आली। यावेळी अभिजित कमलाकर चव्हाण विठाईचे अध्यक्ष तसेच जिद्द शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि स्वप्नील भांगरे यांच्या हस्ते होळीचे दहन करून पारंपरिक पद्धतीने देवाला गाऱ्हाण घालण्यात आलं। तसेच सगळ्यांना सुखी ठेवण्याची इच्छा देखील व्यक्त करण्यात आली। या उत्सवाची या विशेष शाळेतील परंपरा विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनी आजही जोपासली आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी ही प्रथा आजही जोपासून ठेवलेली आहे। अभिजित चव्हाण यांनी शाळा प्रशासन आणि विजू माने यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला। यावेळी शाळेतील मुलांनी एकमेकांना रंग लावत बेफाम होऊन गाण्यावरती ठेका धरत नाच केला। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र।
उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.